A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। केवळ मी दक्ष नव्हे तर आम्ही सारे दक्ष हवे, आमदार तानाजी मुटकुळे यांचे प्रतिपादन। शासनाच्या सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचं नाव मी दक्ष असले तरी केवळ मी दक्ष होऊन जमणार नाही, तर आम्ही सारे दक्ष असलो तरच सायबर क्राईमपासून वाचू शकू, अन्यथा किती नुकसान सहन करावे लागेल हे सांगणे अशक्य, म्हणून आपण सारे दक्ष होऊ या असे आवाहन आमदार तानाजी मुटकुळे यांनी केले। येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजी मुटकुळे बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, माजी आमदार गजाननराव घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कमलेश मीना, राज्य राखीव दलाचे DYSP RB बामनवार, पोलीस उपाधीक्षक दत्ता केंद्रे, ज्ञानेश्वर मामडे, नंदकिशोर तोष्णीवाल, रिझर्व्ह बँक टास्क फोर्स संचालक सुनील देवडा, व्यापारी संघ कार्याध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, पीपल्स बँकेचे अध्यक्ष प्रकाशचंद सोनी, काँग्रेसचे सुरेशप्पा सराफ, अनिल नेनवानी, पंकज अग्रवाल आदी उपस्थित होते। उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे एक रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी दृकश्राव्य माध्यमासह मनोगतातून सायबर क्राईम आणि संभाव्य धोके, उपाय आणि दक्षतेबाबत माहिती देऊन नागरिक म्हणून आपणही जबाबदारी स्वीकारल्याशिवाय तरणोपाय नाही, म्हणून आपण साक्षर झालं पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम असल्याचे सांगितले। जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व वयोगटातील मंडळींनी सायबर क्राईम हा विषय आत्मसात करून आपण व आपल्या समवेत सर्वांचे भले करावे, त्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगून दक्ष व्हा, सुरक्षित रहा असे आवाहन करून शासनाच्या मी दक्ष अभियानाचं कौतुक केलं। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी हिंगोली जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपला एक दिवसाचा पगार 23,81,222 रुपयाचा धनादेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाधिकारी गुप्ता यांना सुपूर्द केला। हिंगोली पोलीस दलातील जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख व वरिष्ठ अधिकारी, राज्य राखीव दलाचे अधिकारी कर्मचारी, व्यापारी, पत्रकार, उद्योजक, बँकिंग क्षेत्रातील मंडळी, पूज्य भंतेजी, अंगणवाडी ताई, शिक्षक, पालक, विद्यार्थी, महिला, युवक हे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिला पोलिसांनी संगीतमय पथनाट्य सादर करून जनजागरण केले, तर दिशा फाउंडेशनच्या मंडळींनी या उपक्रमात कसा सहभाग घ्यावा याची माहिती दिली। त्यानंतर व्यापारी महासंघ, पत्रकार संघ, औद्योगिक संघटना, बँकिंग संघटना, अंगणवाडी ताई, शिक्षक, पालक, सामान्य नागरिक, दिशा संस्था, महिला पोलीस दलातील पथनाट्य सादर केलेले कर्मचारी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आदींना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय निलावार यांनी केले। कार्यक्रमासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख मोहन भोसले, पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, उपनिरीक्षक मोरे आदींनी पुढाकार घेतला। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। निर्माण करण्यात आलेला आहे त्या इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीमचे नंबर हे सगळ्या नागरिकांना अवगत असावेत। त्यांनी आपल्यासोबत घडलेल्या कुठल्याही घटनेस कशा पद्धतीने आपण इमिडिएटली रिस्पॉन्ड केलं पाहिजे याची जाण ठेवणे, यासाठी हा कार्यक्रम अवलंबला आहे। आपल्याला जे बॅज लावलेले आहेत त्या बॅजवर हिंगोली जिल्ह्याच्या नकाशामध्ये एक 112चा नंबर आहे, जो कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला रोड ॲक्सिडेंट दिसला, कुठला काही अपघात दिसला, आग लागली, मेडिकल इमर्जन्सी असेल, कुठलीही इमर्जन्सी असेल तर 112 हा नंबर आपण जर डायल केला तर या नंबरवर आपल्याला इमिजिएटली काय करायचं आहे याची माहिती दिली जाते। तो नंबर मुंबई, नवी मुंबई इथे असलेल्या आमच्या केंद्रीय
रेकॉर्डिंग सेंटरला जातो आणि त्या नंबरवर रिस्पॉन्ड करणारे हे लोक पोलीस नसून एका कंपनीने ट्रेन केलेले कॉल टेकर्स आहेत. ते कॉल घेतात, समन्वय ठेवून कोणत्या विभागाशी संबंधित ही इमर्जन्सी आहे हे बघतात आणि त्या विभागामध्ये जवळच रिस्पॉन्ड करू शकणारे कोण अधिकारी अंमलदार आहेत हे बघून त्यांना तिथे डिस्पॅच करतात. डिस्पॅचर इमिजिएटली त्यांच्याशी संपर्क करतो आणि ती इमर्जन्सी कशी योग्यरित्या रिस्पॉन्ड होईल याची कामगिरी बजावतो. यामध्ये हे सर्व कॉल सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑनलाईन रेकॉर्ड होतात. त्यांना देण्यात आलेलं उत्तरसुद्धा तिथे रेकॉर्ड होतं आणि रिस्पॉन्स सिस्टीम पडताळली जाते. ही अतिशय आधुनिक म्हणजे अमेरिका, फ्रान्स किंवा विकसित देशांप्रमाणे रिस्पॉन्स सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे आणि याची जाणीव, याची माहिती सर्व नागरिकांना असणं आवश्यक आहे. एक छोटंसं प्रेझेंटेशन इथे सुरू करत आहोत. एक सायबर जनजागृती माह साजरा करण्यास सूचना दिलेली आहे. सायबर क्राईम हा प्रिव्हेंट करण्यासाठी अवेअरनेस, अलर्टनेस हा फार महत्त्वाचा घटक आहे. सर्व यंत्रणा जरी असल्या तरी अवेअरनेस शिवाय हा प्रिव्हेंट होऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अवेअर करणे, त्यांना सायबर फ्रॉडचे प्रकार समजावून सांगणे आणि सायबर फ्रॉड झाल्यास कुठल्या नंबरवर संपर्क केला पाहिजे हे कळवणे हे फार महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने पथनाट्य, शाळांना भेटी, कॉर्नर मीटिंग्स, मानवी साखळी, निबंध स्पर्धा आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहोत. आपण एक बॅच सर्वांसाठी तयार केलेला आहे आणि हा पूर्ण महिना आम्ही सायबर अवेअरनेससाठी देत आहोत. याद्वारे आम्ही आवाहन करत आहोत की सर्वांनी आपलं सायबर स्पेस सांभाळून वापरावं, दक्षता ठेवून कुठल्याही लिंकवर याच्यावर ओपन करावं आणि कुठल्याही याच्यात आपण फसले गेलोच न घाबरता 1930 या नंबरवर किंवा 1945 या महाराष्ट्र सायबरच्या नंबरवर तातडीने संपर्क करावा. धन्यवाद. जय हिंद.